मूर्तीचं माहेरघर असलेल्या पेणमधून आपण जर बघितलं तर गणेश मूर्ती एकंदरीत आता संपूर्ण राज्यभरामध्ये देशभरामध्ये रवाना होताना चित्र पाहावयास मिळत आहे। आपण जर बघितलं तर विकी विनय हे आर्ट स्टुडिओ आहे, या ठिकाणाहून देखील आता आपण पाहिलं तर गणेश मूर्ती ज्या आहेत त्या संपूर्ण राज्यभरामध्ये आणि देशभरामध्ये जाण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत। त्याच कारखान्यामधून आपण जर पाहिलं तर या गणेश मूर्तींची कुठेतरी बाहेर देशामध्ये आणि राज्यामध्ये जाण्याची लगबग जी आहे ती सुरू झालेली आहे। आपण हा जो पाहताय हा विकी विनय आर्ट स्टुडिओ आहे। पेण जे आपण पाहिलं तर गणपतीचं माहेरघर असलेलं हे पेण आहे आणि पेण हमरापूर या ठिकाणाहून अनेक गणेश मूर्ती ज्या आहेत ते संपूर्ण राज्यभरामध्ये देशभरामध्ये आणि परदेशामध्ये देखील रवाना होत असतात, जात असतात आणि विशेष मागणी जी आहे ती या पेणच्या मूर्तींना असते। आणि त्याच पद्धतीमध्ये आपण जर बघितलं तर गणपती येण्याची चाहूल कुठेतरी लागलेली आहे आणि त्याच दृष्टिकोनातून या ज्या मूर्ती आहेत त्या संपूर्ण देशभरामध्ये राज्यभरामध्ये जाण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत। आपण सध्या पाहताय हा विकी विनय आर्ट स्टुडिओ मधील या सर्व गणेश मूर्ती आहेत। विशेष आकर्षित या गणेश मूर्ती ज्या आहेत त्या बनवलेल्या आहेत आणि आता त्या मूर्ती ज्या आहेत त्या संपूर्ण राज्यभरामध्ये एकंदरीत इथून रवाना होत आहेत। थेट आपण या स्टुडिओचे जे आर्टचे प्रमुख आहेत विनय यांच्याशी बातचीत करूया। विनयजी, स्वागत तुमचं टीव्ही 9 मध्ये। नमस्कार। एकंदरीत आपण जर पाहिलं तर आता तुमच्या या मूर्ती आहेत तर संपूर्ण राज्यभरामध्ये जाण्यासाठी सज्ज झाल्यात। विशेष कोणत्या आकर्षित मूर्ती आहेत? आता आपल्याकडे ज्या आकर्षक मूर्ती आहेत त्या एकदम रिअलिस्टिक आणि सात्विक मूर्ती आहेत, त्या तुम्ही बघू शकाल। ह्या मूर्त्या आपण प्रयत्न केला होता, म्हणजे मॉडेल बसून काम केलं होतं आणि त्या मूर्त्या एवढा त्यांना प्रतिसाद मिळाला की आज त्यांना देशातून एवढी मागणी येते की आम्ही त्यांना पुरू नाही शकत। नेमका मूर्ती आपल्या कुठे कुठे जातात, देशात परदेशामध्ये कशा पद्धतीमध्ये? परदेशात खूप मूर्त्या जात होत्या आपल्या, पण आपण कोविड पॅन्डेमिकमध्ये हा काम पूर्णपणे थांबवला। त्यानंतर आता जो युद्ध चालू आहे त्यामध्ये हा असा प्रॉब्लेम झाला, त्यामुळे आम्ही ऑर्डर ह्या स्वीकारतच नाही आहेत। आता आपल्या परराज्यात मूर्त्या जातात, मग गुजरातमध्ये जात असेल तर सुरत, बडोदा, अहमदाबाद, इंदोर असेल, त्यानंतर उज्जैन या साईडला खूप मूर्त्या जातात आणि राज्यामध्ये नागपूर असेल, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि मुंबईमध्ये फार कमी मूर्त्या जातात, कारण की मुंबईचा कस्टमर हा शेवटी मूर्त्या बुकिंग करतो, त्यामुळे त्यांना आम्ही फारशा मूर्त्या देऊ शकत नाहीत। एकंदरीत आपण जर पाहिलं तर कुठेतरी युद्धाचा फटका बसलेला आहे, देशभराबाहेर जाणाऱ्या मूर्ती ज्या त्या थांबलेल्या, त्याच्यामुळे किती व्यवसायावर परिणाम होतोय? व्यवसायावर परिणाम खूप झाला यावर्षी, पण आता हा आपला जो रेग्युलर कस्टमर आहे ह्याच्यातून नक्कीच वाव मिळते आणि आता इथे मूर्त्या फार म्हणजे ज्या परदेशात जाणाऱ्या मूर्त्या होत्या त्या आता कुठेतरी मूर्त्या थांबल्यात। विशेष कोणत्या मूर्तीला जास्त मागणी असते आपल्याकडे? शाडू मातीच्या मूर्त्यांना खूप मागणी आहे, परराज्यात पीओपीच्या मूर्तींना खूप मागणी आहे, पण आता मुंबईमध्ये जो मागचा काळ बघितला पीओपी बंदीमध्ये खूप मूर्त्या अशाच काम करून राहिल्या होत्या, पण शेवटच्या क्षणी सरकारने जो निर्णय दिला त्यानंतर कुठेतरी सुकावा मिळाला आणि ह्या ज्या मूर्त्या आमच्याकडे होत्या त्या पूर्ण शेवटला मग मूर्त्यांची कमी भासली। धन्यवाद। एकंदर आपण जर बघितलं तर युद्धाचा फटका जो आहे तो कुठे त्या मूर्तिकारांना देखील बसलेला आहे। परदेशामध्ये जाणाऱ्या मूर्ती ज्या आहेत त्या पूर्णपणे ठप्प झालेल्या आहेत आणि त्याचमुळे काही कारखानदाराने त्या मूर्ती ज्या परदेशात पाठवणं देखील बंद केलेलं आहे। राज्यांतर्गत मूर्ती जी सध्या जी आहे ती देवाणघेवाण मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे। राज वैश्व, पॉइंट मराठी, पेण, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।